Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. नमस्कार, मी ओंकार वाबळे. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नुकतंच पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण पार पडलं आणि या भाषणामध्ये अगदी देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहांचा त्यांनी अब्दाली म्हणून केलेला उल्लेख असेल किंवा वेगवेगळ्या विषयांवरती उद्धव ठाकरे बोलले. पण या सगळ्या भाषणामधून शिवसंकल्प मेळावा होता, त्यामुळे कार्यकर्त्यांनी नक्की काय घेतलं, या भाषणामधून त्यांना काय मेसेज मिळाला. कारण एक मूळ हेतू या सगळ्याचा होता, जे संजय राऊत म्हणाले की केडर चार्ज करणं. आणि आज सगळ्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की आज सगळ्यांना आम्ही मार्गदर्शनाच्या भूमिकेत आहोत आणि ते करणार आहोत. महिला आहेत आपल्यासोबतच आलेल्या. कुठून आलेल्यात तुम्ही? आम्ही अप्पर डेपो मतदारसंघ पर्वती मतदारसंघ. म्हणजे भाजपचे सध्या आमदार तिथे हो आहेत माधुरी मिसाळ. बरं, मग आज भाषण ऐकलं का पूर्ण उद्धव ठाकरे? हो ऐकलं ना. ते ऐकण्यासाठीच आम्ही आवर्जून सकाळी 9 वाजल्यापासून येऊन बसलो. मग काय काय महत्वाचं काय वाटलं भाषणात? आम्ही नेहमी त्यांना टीव्हीवर बघायचो, त्यांचं भाषण ऐकायचो, मार्गदर्शन ऐकायचो. पण आज आम्हाला त्यांना लाईव्ह मार्गदर्शन दिलं त्यांनी. आणि शिवसेना संकल्प आपण कसा पुढे वाढवायचा त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं. त्याची आम्ही वाट बघत होतो. मला असं विचारायचं आहे, हो सगळ्यांशी बोलू आपण. मला असं म्हणायचं आहे की कोणता मुद्दा महत्वाचा वाटला भाषणातला, की हा मुद्दा एकदम इंटरेस्टिंग आहे किंवा हा मुद्दा एकदम भावला असं? आम्हाला त्यांचे सगळेच मुद्दे भावले. एकही मुद्दा असा नव्हता की आम्हाला तो आवडला नाही. सगळे मुद्दे. जसं की तीन कोणते मुद्दे आठवत आहेत? त्यांनी आम्हाला सर्वप्रथम सांगितलं की आपल्याला हे लाडकी बहीण योजनेचं त्यांनी जे मार्गदर्शन केलं की बाबा पुरुषांना पण बरोबर ना, आम्हीच दाखवतात आणि बोलवतात आपल्याला, पण ते सगळं खोटं आहे त्यांचं. ते आम्हाला काय आवडलं नाही. पण ते लाडकी बहीण मार्फत तर 1,500 रुपये मिळणार ना? नाही, त्यांनी सांगितलं सरकारांना दाखवायचंय आम्हाला की आपली शिवसेना कशी खंबीरपणे उभी आहे आणि आम्ही सर्व महिला उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. बळी पडत नाही म्हणजे नक्की काय झालं? आता जे तुम्ही म्हणताय, आम्हाला जे लोक दाखवतायत की 1,500 1,500 रुपये मिळणार, लाडके भाऊला 10,000 मिळणार, हे आम्हाला लोभ नाही पाहिजे. आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही टीका न करता सांगतो. आणि जे आम्हाला आता साहेबांनी जे काही सांगितलं, जे 4ही मुद्दे की तुम्ही काम आपण कसं करायचं, घरोघरी कसं पोचायचं आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण आपल्या. तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ नकोय का? सरकारी योजनेचा लाभ हा नकोच ना. ती लोक दिला ना, नको आहे, मुळेच नको. पर्यंत चालणार आणि आमच्या दाजीच्या पैशातून पण पैसा जाणार. त्यांना बोलू द्या, मग तुम्ही बोला. चालू 3 महिने चालणार, जास्त चालणार नाहीये. नाही चालणार. त्यामुळे तो लाभ नको. आम्हाला नोकऱ्या द्या, मुलांना नोकऱ्या द्या. आमची मुलं शिकून आज घरात नाहीत, त्यांना नोकऱ्या नाहीये. आणि जे आता तुम्ही गॅस 1,500 रुपये, 2,000, तेलाचे डबे 2,000, म्हणजे आम्हाला 1,500 देणार आणि तुम्ही आमच्याच खिशातनं किती पैसे घेणार? पेट्रोलचा भाव काय आज? या सगळ्या म्हणजे इकडून इकडे पैसे वसूल करून घेणार आहेत. म्हणजे इकडचे पैसे तिकडे बोलतात तुमचं म्हणणं आहे? हो, तसंच. कायमस्वरूपी आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, आम्हाला महिलांना नोकऱ्या द्या, ज्या घरी बसून असतात त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग व्यवसाय चालू करावा ना. त्यांनी 1,500 रुपये दर महिन्याला येतील, त्याचा काय उपयोग होणार? कायमस्वरूपी नोकऱ्या द्या. अजित पवार तर म्हणतात की बहीण लाडकी आहे, त्यामुळे या सगळ्या योजनेचा चांगला उपयोग होणार आहे. यांना द्या. काय माहिती आता कितपत ते खरं आहे आणि खोटं आहे, आम्हाला त्यातलं अजून पुढचं आम्हाला माहिती नाही ना काय होणार. कायमस्वरूपी जे चालू राहील तेव्हाच माहिती पडणार ना. बरं, आता एक सगळ्यात पुण्याच्या दृष्टीने एक सगळ्यात महत्वाचं, मागच्या वेळी भाजपने शिवसेनेसाठी म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी पुण्यामध्ये एकही जागा दिलेली नव्हती. या आजचा सगळा जो मेळावा होता काही संकल्प मेळावा होता आणि असं दिसलं भाषणांमध्ये सुद्धा की कोथरूडची जागा असेल, हडपसरची जागा असेल, अशा 1-2 किंवा वडगाव शहरीची जागा ही सोडावी अशी मागणी झाली. आता तुमचा पर्वती मतदारसंघ आहे, मग पर्वती मतदारसंघामध्ये तुमचं नक्की काय म्हणणं आहे बाबा, की तो मतदारसंघ उद्धव ठाकरेंनी मागून घेतला पाहिजे की यावेळी तुम्ही मात्र जो तुमचा अलायन्स पार्टनर असेल त्यासाठी काम करायला तयार आहात? नाही, मागून घेतला पाहिजे पर्वती मतदारसंघ. कारण काम करण्यासारखं आमच्याकडे नगरसेवकही चांगले आहेत, आमचे कार्यकर्ते चांगले आहेत. त्याच्यामुळं कार्यकर्ते आपले काम करतात आणि त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की त्यांनी पर्वती मतदारसंघ मागून घ्यावा. पर्वती पण मागून घ्यावा. नगरसेवकाचं काम तेवढं चांगलं आहे
आमच्या नगरसेवकांनी म्हणजे जे आज आमदार केले नाही ते आमच्या नगरसेवकांनी केलं. जसं की बाळासाहेब शाळा मोठ्या काढल्यात, प्रत्येक ठिकाणी हॉल, बुद्ध मंदिर, हे आमच्या सगळ्या म्हणजे प्रभागाच्या सोयी पाहिजे त्या केलेल्या आहेत. अंडरलाईन पण आता 2.5 वर्ष नगरसेवकच नाही, मग काय चाललंय तुमच्या वॉर्डात परिस्थिती काय? नगरसेवक काम करतात, तरी काम करतात. आणि आमच्या नगरसेवकांचं एवढं आहे की आम्हाला कोणाची वाट बघावी लागत नाही, ते स्वतः म्हणजे 24 तास आमच्यासाठी असतात. चला, असे जर आणखी नगरसेवक आमदार झाले तर आमचा प्रभाग सुधरेल. नाहीतर आतापर्यंतचे जे भाजपचे हे होते एकदा पण आले नाही. 5 वर्ष झाले जसे आले. पण इतके वर्ष माधुरी मिसळांसाठी तुम्हीच सगळ्यांनी काम केलं ना? आम्ही नाही केलं नाही केलं. आपण युतीचा धर्म पाळला नाही का मग तुम्ही? युतीचा धर्म त्यावेळेस पाळला, पण आता पाळला नाही. युती संपली, त्यांनी युती संपवली ना. आणि आता युती असली असती तरी आम्ही त्यांना निवडून दिलं नसतं. त्यांना सवय, काय सवय? युतीच्या लोकांना सवय काम करून घेणे, निवडून आल्यावरती काही नाही बोलणे, ही त्यांची सवय पहिल्यापासूनच. मग मला सांगा, म्हणून तर घाबरले ना ते आम्हाला. बरं ठीक आहे, मग आता मला सांगा की आता पुण्यात प्रॉब्लेम काय बघा, 8 जागा एक मिनिट आपण सगळ्यांचा आवाज येऊ दे इथे. एक पुण्यात प्रॉब्लेम काय झालाय की मागच्या वेळी भाजपने सगळ्या जागा घेतल्या, माझ्या माहितीनुसार 2 जागा राष्ट्रवादीला लागल्या, 6 जागा त्यांच्या आल्या. तर यावेळी तुम्हाला असं काय वाटतं की पुणे ज्याला शरद पवारांचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं त्या ठिकाणी शिवसेनेला किती रिप्रेझेंटेशन मिळेल? तुम्ही नगरसेवक राहिले बहुतेक ना? मी 10 वर्ष होते. 10 वर्ष होते. मग आता तुम्हाला काय वाटतं रिप्रेझेंटेशन किती मिळेल? समजा किती शरद पवार जागा सोडतील? तुम्ही तर राजकीय नेते आहात, हे तर कार्यकर्ते सगळे. आम्ही काय बोलणार, जे साहेबांचा आदेश असेल तेच आम्ही बोलणार. मग एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय, ज्यावेळी तुम्ही युतीमध्ये होता शिवसेनेला आणि हे ना राष्ट्रवादींना जशा आम्हाला जागा देतील त्या 4 आम्हाला 4 त्यांना. मग काँग्रेस काय करणार? तेच काँग्रेस राष्ट्रवादी मग काँग्रेस काय करणार? साहेबांची होती ना, त्याच्यामध्ये सवय लागली आम्हाला. बरं ठीक आहे, बघा समजून घ्या, 3 पक्ष सोबत आहेत. आता तिन्ही पक्षांनी सोबत एकत्र निवडणुकीला विधानसभेला समोर जायचं असं तुमच्या पक्षातले किंवा तिकडे असतील, म्हणजे शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे जे कोणी वरिष्ठ नेते असतील, या सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण सोबत सगळ्यांनी पुढे यायचं. मूळ मुद्दा हा आहे की गणित शेवटी जागा वाटपाशी आणणार आहे आणि कार्यकर्त्यांची आणि स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यांची कुचंबणा तिथे सुरू होते ज्यावेळी त्यांना जागा मिळत नाहीत, त्यांना कोणातरी दुसऱ्यासाठी काम करावं लागतं. आता भाषणातले जे महत्वाचे मुद्दे होते ना, की ते मुद्दे हेच होते की संजय राऊत म्हणाले की लोकसभेसाठी आम्ही इथे काँग्रेससाठी काम केलं, तिकडे बारामतीमध्ये आम्ही सुप्रियाताईंसाठी काम केलं, पोटनिवडणूक लागली तेव्हा कसब्यात आम्ही शिवसैनिकांनी परत काँग्रेससाठी दंगेकरांसाठी काम केलं. मग आता शिवसेनेचं या सगळ्यामध्ये रिप्रेझेंटेशन काय वाटतं तुम्हाला? ताई तुम्ही जरा पुढे या, तुम्हीच बोला. बोला की. नाही बघा, बरं चला ठीक आहे, तुम्ही आता सांगा नाव तुमचं काय, पूर्ण विभाग प्रमुख आहात तुम्ही, कुठल्या? आकुर्डी पिंपरी चिंचवडचे आहात. तर पिंपरी चिंचवड पिंपरीचे आहात तुम्ही, तुमचा वॉर्ड कुठे लागतो? पिंपरीमध्ये येतो. नाही पण मग तिकडे मावळ लागतो का इकडे? मावळमध्ये येतो. मावळमध्ये. आता मावळची तर चर्चा फार आहे, उद्धव ठाकरेंचं म्हणणं बा मावळ काय करून आपल्याला पाहिजे. आता मला सांगा, मागच्या वेळी ज्यावेळी उमेदवार द्यायचा विषय आला त्यावेळी मग गणित गणलं कुठे? कुठलं? पिंपरीमध्ये सुद्धा. पिंपरीमध्ये पण आता आम्ही डिमांड करतोय ना, आम्ही पिंपरीला डिमांड करतोय आणि आम्हाला भेटणार आहे नक्की 100%. तेवढी आमची ताकद पण आहे आणि ती ताकद आम्ही दाखवून दिलेली आहे लोकसभेला. बरं ऐका, आता तुम्ही पण लोकसभेला ताकद कुठे दाखवून दिली? लोकसभेला खासदार तुमचं आमच्या मतदारसंघातनं मॅक्झिमम वोटिंग झालेली आहे. वोटिंग झाले तरी खासदार पडले नाही, त्याचे बरेचसे खासदार पडले म्हणजे आहे ते निवडून आले, म्हणजे शिंदेचे खासदार निवडून आले. काही कारणं असतील त्याबद्दल, आमचं थोडंसं योगदान कमी पडलं असेल, मेहनत कमी पडली असेल, परंतु आम्ही अजून मेहनत करून आमची पिंपरीची जागा आम्ही निवडून आणणार 100%. बरं तुम्ही कुठं आलाय? पुणे. पुण्यात तर आपण आहोत. पर्वती मतदारसंघ. पर्वतीमधून तुम्ही आला, म्हणजे आता मगाशी होते ते. काय चित्र आहे तुमच्याकडे आता? आमच्याकडे चित्र हे फक्त एकनाथ शिंदे जो केलाय ना गद्दारी, महाराष्ट्राला जी फसवलंय, देवेंद्र फडणवीसनी वगैरे ह्या लोकांनी जी गद्दारी केली ना महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्राचं वाटवा गेलं त्या लोकांना. तुम्हाला असं काय वाटतं यांनी फसवलंय? फसवलं म्हणजे बाळासाहेबाला चोरले, त्यांचा पक्ष चोरला, धनुष्यवान चोरला, आता फक्त उद्धव साहेबाच्या मागे लागले त्यांना पण चोरायचा. पण ही उद्धव साहेब कुणाच्या बापाला घाबरणार नाहीत. महाराष्ट्र त्यांच्या मागे खंबीरपणाने पाठिंबा दिलाय त्यांना. आता
फक्त ह्यांना पळवायचं भाजपला इथून तरी पार करायचंय. मग मला सांगा. मोदी कसा म्हणत होता काँग्रेस तरी पार करा, काँग्रेस तरी पार करा. मग मला सांगा, तुमची आता ही भावना आहे बरोबर आहे, पण असं असताना सुद्धा एकनाथ शिंदेचे 7 खासदार निवडून आले, उद्धव ठाकरेंचे किती आले? आमचे उद्धव साहेबांचे 9 आले. 9 आले, हो, जवळपासच आले. 15 आले असते, पण या लोकांनी गद्दारी केली तिथं. इलेक्शन मध्ये सुद्धा गद्दारी केली. म्हणजे काय झालं? पेटे मतदान चोरले. अरे बापरे, हा, कुठे कुठे झालं असं? मुंबईला झालं. त्या ह्यांच्या वायकरांच्या इथं. इथं आणि परत तो कीर्तिकर या ठिकाणी केले तिने. हो, ती एक जागा ठीक आहे, हरकत नाही. मला सांगा, पुण्याचं चित्र. पुण्यामध्ये सगळ्यांना म्हणतात की बाबा आम्ही शिवसैनिकांनी कायम याच्या ना त्याच्यासाठी काम केलं, म्हणजे कधी काँग्रेससाठी केलं, कधी राष्ट्रवादीच्यासाठी उभे राहिले. यावेळी काय करायचं? केलं का केलं? युती होती म्हणून केलं असेल. पण यावेळी पण आघाडीचा धर्म पाळावा लागेल की तुम्हाला? पाळलेत ना. मग पाळायचं म्हणजे यावेळी पण उमेदवार तुमचे कमी होणार. आता आम्ही उमेदवार जास्त देणार. आम्ही शिवसेनेचे आमचे उमेदवार जास्तच राहणार आहेत आता शिवसेनेचे. मी आता ऍक्च्युअली त्या ताईंना पण तेच म्हणवतो की पुणे हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटला जातो. एकेकाळी इथे अजित पवार, शरद पवार, अजित पवार हे सगळे सोबत असताना सुद्धा यांनी खूप प्रस्ताव वाढवलं, त्यामुळे शिवसैनिकांची कुचंबणा झाली असं त्यावेळी म्हटलं जायचं. आता शरद पवार तुमच्या सोबत आहेत, मग अशा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला भरपूर जागा मिळतील? आता कसं ती महाविकास आघाडी आहे, पण आता ती वाटण्यावरती हिसाब आहे. आता महाविकास आघाडीतनं किती कुणाला सीट मिळतील, कसे काय मिळतील, आता ती पक्ष त्या लेवलने ठरवतील त्यांनी. पण नाही, तुम्ही असं म्हणता की जागा तुम्हाला मिळणार म्हणून विचारलं. शिवसैनिक म्हणून ही भावना त्यांची. हे शिवसैनिक आहे आपण. जागा जास्त मिळायला पाहिजे. परवाची जसं की आम्हाला इच्छा आहे, आता दीपालीताई वसंत बोलत होते ते आमचे हा, तीच इच्छा आहे की बाकी काय नाही. त्या महाराष्ट्रामध्ये जुमला बाजार झालाय, पूर्ण जुमला बाजार. हा, बाकी काही नाही या महाराष्ट्रामध्ये. प्रत्येकाचे घर त्यांनीच भरायला लागलेत भाजपवाले करतात बरं. बाकी काही नाही इथं कुणाचं. हे मोदी बिदी आला, किती तुम्हाला 15 लाख कुणाच्या अकाउंट आले सांगा बघ. 15 लाख त्यांनी घोषणा केली, 15 लाखाची आले का आपल्या अकाउंटला? नाही आले. मग आता 1500 रुपये कशावर यायचे, काय गॅरंटी यांची? फक्त इलेक्शनला पुरतं देखावा करतात, त्याच्या पुढं बंद चेडूचूक. बरं, तुम्ही कुठून आलात सगळे ना? मी बाळासाहेब खडसे, शिवसेना शाखा प्रमुख, मांजरी. मतदार विधानसभेला मतदारसंघ हडपसर मतदारसंघ आणि सगळे आमचे हडपसरचे सगळे मित्र परिवार आले आहे. हडपसर मध्ये काय चित्र आहे? तुम्ही तर मतदारसंघ मागून घेतलाय. हडपसर मध्ये मतदारसंघ मागून घेतला पाहिजे, कारण की तो आमच्या हक्काचा मतदारसंघ आहे. आणि मग शरद पवार म्हणाले की प्रशांत जगतापांना तिकीट देणार, मग तुम्ही काय करणार? प्रशांत आता आलेले आहेत आणि महादेव बाबरजी हे आमचे जुने कार्यकर्ते आणि निष्ठावंत आहेत आणि शिवसेनेमध्ये त्यांनी इतक्या वर्ष काम केले आणि त्यांच्यासाठी सगळे आता जेवढी लोक आले हडपसरवरनं, अर्धा सभागृहात यांनीच भरलेलं आहे की हडपसर विधानसभा मतदारसंघात. आता शाखा प्रमुख तुम्ही आहात, स्थानिक राजकारण तुम्हाला माहिती आहे बरोबर? तुम्हाला गंमत काय असते राजकारणात सांगतो. जसे महादेव बाबर निष्ठावंत आहेत असं तुम्ही म्हणताय, हो बरोबर आहे. तसे तिकडे प्रशांत जगताप सुद्धा निष्ठावंत आहेत असे शरद पवारांची माणसं म्हणतायत. कारण ऐकून घ्या, मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. कारण पवारांचा पक्ष फुटल्यानंतर पुण्यात बऱ्यापैकी माणसं अजित पवारांसोबत गेली, पण प्रशांत जगताप शहराध्यक्ष असून सुद्धा हे शरद पवारांसोबतच राहिले, अजितदादांसोबत तर गेले नाहीत, तेव्हा ते पण निष्ठावंत आहेत. आता हडपसरचा मुद्दा कुठे येऊन अडतोय की मागच्या वेळी जरी तिथे चेतन तुपे असते तर स्टँडिंग सीट कोणाची आहे? राष्ट्रवादीची स्टँडिंग सीट आहे आता. मग विद्यमान आमदार जर राष्ट्रवादीचा असेल तरी सुद्धा आमचे निष्ठावंत आहेत, या बेसिसवरती तुम्हाला तिथे तिकीट मिळेल असं तुम्हाला वाटतं का? आणि उद्धव ठाकरे ही जागा तुमच्या हक्काने मागतील का? अहो, ही जागा महादेव बाबरांनाच भेटणार, कारण की इथून असं झालंय की इथून बरेच लोक, इथून जो पुण्यातला पहिला माणूस फुटला गेला, हा अनेक कोणीच गेला नाहीये. जेवढे होते शिवसेनेचे इथंच राहिलेत आणि शिवसेनेचा बालेकिल्ला हा निवडून येणारच आहे हडपसरवरनं. मी कोणाच्या निष्ठेवरती किंवा कोणाच्या पक्षाच्यावरती मी प्रश्नचिन्ह उपस्थित नाही करते. माझं असं म्हणणं आहे, राजकारणात प्रॅक्टिकल गोष्टी फार महत्वाच्या असतात. शरद पवारांचं राजकारण बघता किंवा उद्धव ठाकरेंचं त्यांच्यासोबतचं आतापर्यंतचं निगोसिएशन बघता एक गोष्ट क्लिअर होतीये, ते म्हणजे एक साधारण कुठल्याही ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असतो की एखाद्या ठिकाणी यांचं जर स्टँडिंग कोणतरी विद्यमान असेल तर तो यांची जागा धरली जाते, तुमचा विद्यमान असेल तुमची जागा धरली जाते. तर आत्ताचा हडपसरवरती क्लेम तर मग तसं शरद पवारांचा राहतो ना साहेब. काय कारण की आता जे गट प्रमुख दिले वगैरे आता त्यांच्या नियमानुसार आम्ही नेमलेलेच आहेत आणि आतापर्यंत हायेस्ट रेकॉर्ड आहे की हडपसरमधून जेवढे हे भेटलेलं आहे मताधिक्य लीड भेटलेला आहे हे हडपसरमधून शिवसेनेलाच भेटलं आहे आणि शिवसेनेमुळे लोकसभेचा खासदार निवडून आलेला आहे. बरं, आता मला हे सांगा, समजा उद्या हडपसरची जागा शरद पवारांनी मागून घेतली हक्काने प्रशांत जगतापांसाठी, मग आघाडीचा धर्म पाळण्यात काय केलं जाणार? मग सांगा मला. आघाडीचा धर्म नाही, आम्ही आघाडीचा धर्म आता लोकसभेला पाळलेला आहे. आम्ही प्रत्येक वेळी पालखी उचलणार नाहीये आता. हो नाहीये, आम्हाला आता आघाडीचा विधानसभेला पालखी उचलणार नाही. विधानसभेला आम्ही आता त्याचं काम करणार आहे, शिवसेनेचंच काम करणार आहे आता आम्ही.
आपण विधानसभेला मतदारसंघाचा मित्र पक्षाला सुटलं तर काय करणार? पक्षाला जाणार नाही आम्ही, कारण की मोठी ताकद लावली आता. कारण की ती जागा ही आम्हाला ही विधानसभेला महादेव बाबरांनाच भेटली पाहिजे. फार कॉन्फिडंट आहेत ते. भरपूर इकडे बरेच आपल्यासोबत शिवसैनिक आहेत सगळे. तुम्ही नाव नाही टाकलं, लिहायचं राहिलं. कुठं आलेला मला सांगा. आम्ही जुन्नरवरनं आलेलो आहे. मी शिवसेनेचा जुन्नर तालुक्याचा उपतालुका प्रमुख. माझ्या समूहामध्ये आमच्या पंचायत समितीचे खेड जुन्नर त्यानंतर भोसरी इकडे याच्या आधी शिवसेना जागा लढवत होत्या, बरोबर. म्हणजे शहरापेक्षा खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं याच्या आधी बऱ्यापैकी वर्चस्व होतं. तुमच्याकडे त्या साईडला तर माझ्या माहितीनुसार 2004 नंतर आढळराव तिथून सलग निवडून येत पण होते, बरोबर. म्हणजे रिप्रेझेंटेशन खासदारांचं पहिल्या काळात होतं. आता नक्की झालंय का या भागात की या ठिकाणी शिवसेनेचा तुम्हाला म्हणजे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आपलं राजकीय प्रतिनिधित्व कमी होताना दिसतंय? काय नक्की झालंय? ते तसं तुम्हाला वाटते, मला नाही वाटत का. किती आमदार शिवसेनेचे त्या भागात? काय काय त्या भागात शिवसेनेचे आमदार किती? या भागात म्हणजे मला वाटतं ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये पुणे ते जुन्नर किंवा नाशिक पट्ट्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मागच्या पंचवार्षिकला तर सगळे मध्ये शिवसेनेचेच आमदार होते. आता जुन्नर तालुक्याबद्दल विधानसभा आता किती असं विचार? कुठे आता मला सांगा, जुन्नर पासून सुरू करू. जुन्नर, आंबेगाव, निरगुडसर, वळसे पाटील, त्यानंतर खाली आला आपण खेड आला, तिथून भोसरीचा मतदारसंघ आला, त्यानंतर आपण परत आणखी येऊ खाली, परत पिंपरीपर्यंत आपण खाली येऊ, चिंचवडपर्यंत. शिवसेनेचे स्वतःचे आमदार किती आहेत मला सांगा. ह्या घडीला आता ही सगळी फाटाफूट झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी पण किती होते? मग 2019ला कुठं फाटाफूट होती? हो, ते पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. परंतु त्यावेळेस ह्या मित्र पक्षाला, त्या मित्र पक्षांनी म्हणजे बीजेपीने गद्दारी केली शिवसेनेच्या, आणि उद्धव साहेबांनी नेहमी मन मोकळेपणाने वागतात, त्यांनी बऱ्याचशा जागा सोडल्या. त्यामुळे कदाचित तुम्हाला शिवसेनेचे आमदार दिसत नसतील. परंतु सर याच्या अगोदर बघा, दीपक पायगुडे असतील, विनायक निमन असतील, किंवा आमच्या इकडं सुरेश भोर असतील खेडचे, त्याच्या पुढं ओतूरला जुन्नर विधानसभेमध्ये बाळासाहेब दांगट असतील. ही सगळी लॉबी शिवसेनेची होती. शिवसेनेचं त्या काळामध्ये वनवा पेटला होता. आता ही गद्दारी झाल्यानंतर मी माझ्या जुन्नर विधानसभेबद्दल बोलतो सर. विधानसभेमध्ये शरद सोनवणे हे सुद्धा शिवसेने मनसेकडे गेले ते. परंतु ही सगळी जरी फाटाफुटी एकामेकाकडे इकडे तिकडे पळत जरी असले तरी जुन्नर तालुक्यामध्ये प्रचंड शिवसेनेची ताकद आहे. हे वारंवार आम्ही दाखवून दिलेलं आहे. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता यांनी त्याला हात घातला म्हणून मला एक आपल्या व्यवस्था म्हणून तो समजायचा आहे. पुणे जिल्हा आहे ना, म्हणजे जिकडून आपण मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड पासून वरती नाशिकच्या पट्ट्याकडे जाऊ लागल्यानंतर वरवरचे तालुके असतील, आपण भोसरीपासून पुढे गेलं की खेड म्हणजे राजगुरुनगर ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर जुन्नरपर्यंतचा म्हणजे आंबेगाव आणि वरती जुन्नरपर्यंतचा हा पट्टा आहे. शिवसेनेची एकेका इथे ताकद होती. त्यांनी ज्या ज्या लोकांची नावं घेतली तिथे लोक इथे सगळी उपस्थित होती. पण कालांतराने तिथे काय झालं, या ठिकाणचं जो कॉपरेटिव्ह सेक्टर सगळं वाढलेलं आहे, इथे शरद पवारांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादीने पाय पसरायला सुरुवात केली. आता तुम्ही वरपासून खालपर्यंत या, तुम्हाला दिसेल की इथे सगळे आमदार, जवळपास आमदार तिथे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आता जरी ते अजित पवारांसोबत गेलेले असले तरी सुद्धा म्हणजे वल्लभ बेनकेंचे सुपुत्र आता इथे आहेत ना, अतुल बेनके तुमच्याकडे आमदार आहेत. अतुल बेनके असतील, दिलीप वळसे पाटील असतील, त्यानंतर खेडला मोहिते पाटील असतील, अशी वेगवेगळी नावं घेत जा. फक्त माझ्या माहितीनुसार भोसरीला हे लांडगे, महेश लांडगे भोसरीला आहेत, ते एक ते भाजपच आहेत. पण या वर्षपट्ट्यामध्ये हळूहळू शरद पवारांचं राष्ट्रवादीने पाय पसरायला सुरुवात केली, त्यांना त्यात राजकीय यश आलं. आता म्हणून मुद्दा तुमचा काय माहिती का, की इतके वर्ष तुम्ही ज्यांच्याशी राजकीय लढाई दिली ते यंदा तुमचे पॉलिटिकल अलायन्स आहेत, हे तुमचे राजकीय पार्टनर आहेत. अशा वेळी तुम्हाला राष्ट्रवादीसोबत जुळवून घेणं भाग आहे. कारण हे तुमची एक म्हणजे नॅचरल युती की माहीत नाही, पण ती तुमची पॉलिटिकल युती तर आहे. अशा वेळी तुम्ही आता काम कसं करणार आहे हो? कारण लोकसभेच्या वेळी तर तुम्ही आता अमोल कोल्हेंचं काम केलं बरोबर. आता तुमचे कार्यकर्ते म्हणते आम्ही पालख्याने उचलणार. अगदी चांगलं, अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारला सर. जे आमचे विरोधक होते आता त्यांच्याबरोबर आमची ती नॅचरल युती म्हणा किंवा अलायन्स म्हणा, नॅचरल नाही म्हणले तरी चालेल तुम्ही, पण ती युती आहे जी बदलणारी राजकारणाची समीकरणं, त्यानुसार ह्या सगळ्या आता युत्या आघाड्या झालेल्या आहेत. आमच्याच नव्हे तर बीजेपी मध्ये सुद्धा त्यांचे विरोधी होतेच ना. त्यांचे विरोधक होते, अगदी बरोबर आहे. माझं असं म्हणणं आहे की आपण त्यांच्यावर टीका करायची की आता आपण आपल्यामध्ये नक्की म्हणजे तुमच्या पक्षामध्ये नक्की काय चाललंय, तुमचे अलायन्स आहेत काय, याबद्दल बोलायचं. सो माझं आता हेच म्हणणं आहे की इतके दिवस ज्यांच्यासोबत तुमची खरी भांडणं होती त्यांच्यासोबत आता तुम्हाला सत्ता स्थापनेसाठीचे तुम्ही आता दावे करणार आहात, कारण अर्थात तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून सोबत लढायचं आहे. तर अशा वेळी तुम्हाला आता पालख्या उचलायचे तुमचे नेते म्हणतायत, मग काय कसं काम करायचं? कसं आहे माहितीये का, त्या जागांवरती राष्ट्रवादीचे आमदार आहेत, म्हणजे विद्यमान आमदार जर राष्ट्रवादीचे असतील तर शरद पवार त्या जागांवर दावा सांगणार, मग तुम्ही कार्यकर्ते आणि तालुका अध्यक्ष म्हणून काय करणार?
मी एक तालुका उपतालुका प्रमुख यांनी जबाबदार नात्याने सांगतो, जरी पवार साहेब किंवा त्यांच्या गटांनी तिथे जरी दावा सांगितला असेल तर जुन्नर तालुक्याची जी पार्श्वभूमी पाहता तिथं शिवसेनेचं तुल्यबळ आहे, शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि बदलत्या राजकारणानुसार डॉक्टर अमोल कोल्हेंचं, खासदार अमोल कोल्हेंचं प्रामाणिकपणे सर्व आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही सर्वांनी प्रचंड काम केलं. हे काय सांगायची गरज नाहीये. यावेळी पण तुम्ही आमदारांसाठी करणार का काम? नाही, समजून घ्या तुम्ही, माझं ऐका ना. जर जे लोकसभेला प्रोटोकॉल होता की ठीक आहे, तिथले स्टँडिंग आमदार स्टँडिंग खासदार अमोल कोल्हे होते, त्यामुळं महाविकास आघाडी असल्यामुळं तमाम शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंचं काम केलं. ह्या निष्ठेने काम केलं की आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या जागा मग शिरूर असेल, जुन्नर असेल, खेड असेल, ह्या आपलं शिवसेनेला म्हणजेच मशाल चिन्हाला सुटतील ह्या आशेने सगळ्या शिवसैनिकांनी काम केलं. अर्थात तुम्ही मगाशी म्हणले की तुमच्या विरोधी पक्ष आहे, तुम्ही कसं काम करणार. जसं तुम्ही आता असं म्हणले की विरोधी पक्ष नाही, तो तुमचा अलायन्स पार्टनर आहे असं माझं म्हणणं आहे. ओके अलायन्स पार्टनर आहेच ते आमचे आणि आमच्याकडे आदेशावर आमचा पक्ष चालतो आणि मुळातच आम्हाला गॅरंटी आहे म्हणजे आदेश आला की काम करणार. आदेशाचं आम्ही नक्की पालन करू. तरी सुद्धा सर आम्ही पण निष्ठावंत शिवसैनिक आहे. आमच्या नेत्यांनी सांगितलं पालख्या उचलायच्या नाही, त्यांचंही बरोबर आहे. पण आमचे जिथे ताकद शिवसेनेची, जरी त्यांचे आता लोकसभेला जरी खासदार अमोल कोल्हे आले असतील, पण प्रत्येक विधानसभे वाईज जर जिथं ताकद शिवसेनेची असतील तर ती कशी राष्ट्रवादीला सुटेल ना. पवार साहेब कसं दावा करू शकतील? बघा, नाही मी तुम्हाला परत तेच सांगतो. एक शेवटाकडे आपण चाललोय म्हणून एक जस्ट तुमच्या मनातला मी गोष्ट क्लिअर करतो. साधारण कोणत्याही जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरतो की आता तिथे विद्यमान कोण आहे ती बघून ती जागा त्या पक्षाची असे एक बेसिक ठरतं. एक प्राथमिक मी सांगतो. ठीक आहे, तुम्ही शिरूर बघा, तुम्ही आंबेगाव बघा, तुम्ही जुन्नर बघा, तुम्ही खाली खेडला या. भोसरीची जागा जर सोडली लांडगे पाटलांची तर वरच्या 4ही जागा राष्ट्रवादीकडे जातात त्याच्याकडे. हे समजून घ्या. ते नाही आता ते विभागले आहेत, अगदी बरोबर आहे. पण उद्या शरद पवार जेव्हा टेबलवरती बसतील निगोसिएशनला, त्यावेळी निगोसिएशनच्या वेळी स्टँडिंग आमदार हा एक मुद्दा त्यांच्या निगोसिएशन मध्ये असू शकतो. त्यामुळे तो मुद्दा कार्यकर्ते म्हणून सगळ्यांनी लक्षात घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि पत्रकार म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि आपल्यामध्ये यावर डिस्कशन होणं हे पण महत्वाचं आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. जुन्नर म्हणून तुम्ही आलात. सगळ्यांना जय महाराष्ट्र. फार इंटरेस्टिंग आहेत सगळे मुद्दे, म्हणजे जमेल त्या कार्यकर्त्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. हा, तुम्ही कुठून आला आहात? शिवसैनिक, कसबा मतदारसंघ. येस, बोला, तुमचा मुद्दा काय, पटकन मांडा. आमची फॅमिली पेन्शन मोदी साहेबांनी 14 पासून रखडून ठेवली. आम्हाला सुप्रीम कोर्टाने 7,500 डिक्लेअर केलेत, पण यांनी अजिबात देत नाही. 1,000 रुपये फॅमिली पेन्शन मिळते. काय करायचं आम्ही? माझं वय 74 आहे. माझा मुलगा फक्त 17.5 वर्षाचा आहे. एकच मुलगा आहे. काय खायचं आम्ही? या असं देवळातून आणून पूजेचं सगळं आणतो आम्ही. आठवड्यातून 3-4 दिवस. तसं आहे आमचं काम. नाही, 74 वर्ष झाले. कुठं जॉब असेल तर द्या, सिक्युरिटी द्या, वॉचमन द्या, काय बी द्या. राज्य सरकारमधलं कुणी ऐकत असेल तर यांच्यासाठी नाव आहे दिलीप खापेकर, दिलीप किसनराव खापेकर, ज्येष्ठ शिवसैनिक यांचे कसबामधून हे आलेले आहेत. नोकरीची यांना गरज आहे. राज्य सरकारमधून जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर मी सरकारला विनंती करतो की यांच्या नोकरीचा मार्गी लागू दे, कारण त्यांची पेन्शन आणली तुमची. फॅमिली पेन्शन द्या आमची. आमची 1,000 मिळती. एक तर आमचा एरियाच द्या, नाही तर पेन्शन 7,500. कोणत्या नोकरीमध्ये होता तुम्ही? मी टेल्कोला होतो पूर्वी. म्हणजे प्रायव्हेट वाल्यांना. असे महाराष्ट्रात 48,000 लाख लोक आहेत. प्रत्येकाचं घरातली 2 मतं धरली तरी 1 कोटी विरोधी झालं ना तर बीजेपीचा सुपडा साफ होईल. आधी उद्धव ठाकरेंनी तुम्हाला आश्वासन दिलंय का की ते सत्तेत आले तर पेन्शन क्लिअर होईल? नाही, उद्धव ठाकरेंच्या या विषयावर काय बोलणं नाही. हा अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न माहितीये, मोदी पासून सगळ्यांना. पण काय आता मला बोलायचं होतं, पण ह्या कार्यक्रमात नाही मी अहो 2,500 रुपयासाठी माझ्या मुलांनी घरी कळपास घातला होता फी भरायला पैसे नाही म्हणून. तुम्ही माझा पत्ता घ्या, लिहून बघा मी किती जणांना अर्ज केलेत. फक्त सचिन रायर शिवाय मला एका माणसाने मदत नाही केली. सचिन रायरने इथंच ह्या. तुम्ही तेव्हापासून शिवसेनेत आहात की त्या आधीपासून? मी पहिल्या शिवसेना निघालं तेव्हा 16 वर्षाचा होतो. 4 रुपयाचं रेल्वेचं तिकीट काढून मुंबईला गेलेलो आहे मी.
4-5 जण. हो, आपेट मध्ये होतो तेव्हापासून मी शिवसैनिक आहे. आज माझं 74 वय आहे. ठीक आहे, काळजी घ्या. त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. राज्य सरकारमधलं कुणी ऐकत असेल तर तोही मार्गी लावा. पण सगळ्यात इंटरेस्टिंग या सगळ्यातला मुद्दा. नमस्कार, तुम्ही कुठे आलात? जुन्नर विधानसभा. जुन्नर विधानसभा. यस, आता बरेच जण तुमच्याकडून आलेले होते बोलायला या सगळ्या संदर्भात. संबंध पुणे जिल्ह्यातनं शिवसैनिक इथे एकवटला आणि आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जी काही जान भरली आहे शिवसैनिकांमध्ये, विशेषतः पुण्यामध्ये, आजपर्यंत अनेकांच्या पालख्या वाहिल्या पुण्यातल्या शिवसैनिकांनी. पण आता पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना जिवंत करण्याचं काम आणि शिवसेनेला घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या शिवसंकल्प अभियानामार्फत आम्ही आज जे शिबिरात आतमध्ये बसलो होतो, अगदी यथायोग्य सांगितलं. मला भाषणातले 3 तुम्हाला भावलेले मुद्दे कोणते सांगा. सगळ्यात पहिली गोष्ट, इथे आपण कुणाची खुनशी वृत्ती घेऊन आपण तो नारा दिला नव्हता. सगळ्यात पहिला भावलेला मुद्दा, जे महाराष्ट्रासमोर वेगळं चित्र नेलं. त्यांनी ते सुरुवातच, पण एक तर तू राहील किंवा मी राहील, इथूनच खुन्नस सुरू झाली ना. याचा अर्थ असा, आम्ही महाराष्ट्रातल्या ह्या प्रवृत्तीशी लढतोय. ही जी प्रवृत्ती आहे महाराष्ट्राला संपवण्याची प्रवृत्ती, एक तर तुमची ही प्रवृत्ती राहिली तर आम्ही तरी राहू, एक निष्ठावंत तरी राहू, नाहीतर ही खुनशी वृत्ती महाराष्ट्रातली राहील. तो अहमद शहा अब्दाली, तसं अमित शहा अब्दाली हे त्यांना नाव दिलेलं आहे. हे सगळ्यात पहिला हा भावलेला मुद्दा. लक्षात घ्या, आज औरंगजेब फॅन क्लब केलं जातं, शिवसेनेचा एक अपप्रचार केला जातो. हे बाबर फॅन क्लब आहेत का? तुम्ही मला एक सांगा ना. तुम्हाला अब्दुल सत्ताराचं मत चाललं, तुम्हाला नवाब मलिकाचं. मी मुंबईचे खरंच आभार मानतो. 2 महत्वाचे प्रश्न विचारतो. एकच विचारतो महत्वाचा प्रश्न. आजच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणातले तुम्ही 3 मुद्दे सांगत होता. या भाषणामधून तुम्हाला एक सर्वसामान्यांना अप्रोच होईल आणि सर्वसामान्यांचं काम निघेल किंवा त्यांचं मला असं वाटतं की एक सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असा कोणता मुद्दा वाटतो? अगदी बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, सध्याच्या घडीला जे फेक नेरेटिव्ह हा एक चाललाय विषय महाराष्ट्रामध्ये. नेरेटिव्ह असं सेट केलं जाते, 1500 रुपये दिल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी यांच्या पाठीशी उभे राहतील. पण उद्धव साहेब म्हणाले, महाराष्ट्रातले भाऊ तुम्ही बेरोजगार करून ठेवलेले आहेत. महाराष्ट्रातल्या भावांना कुठेही रोजगार उरलेला नाही. आत्ताच आमचे एक ज्येष्ठ शिवसैनिक होते, त्यांनी पेन्शनचा मुद्दा काढला. म्हणजे विचार करा तुम्ही, एका बाजूने 1500 रुपयांच्या कवड्या रेवड्या द्यायचा प्रयत्न करायचा आणि आमच्या नोकऱ्या गुजरातच्या घशाला मारायच्या. महाराष्ट्राचा आत्मसन्मान टिकला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या हिताचं, हक्काचं जे आहे ते महाराष्ट्रातच राहिलं पाहिजे. नोकऱ्या धंद्या जे महाराष्ट्रातनं बाहेर जात आहेत, आज गुजरातला पहा, मोठमोठाले उद्योग गेले. काल परवापर्यंत अनेक कंपन्या गेल्या. आज कित्येक पुण्यातल्या कंपन्या फक्त ट्रॅफिकचं कारण सांगून गुजरातला पळतायत. तुम्ही मला सांगा, आज या पुण्यातल्या युवकांनी काय करायचं? यांनी गुजरातमध्ये जायचं का? नोकऱ्या धंद्या गुजरातमध्ये करायचे का? जर असंच राहिलं तर आम्ही कशाला माहिती राहतो? आम्ही आतापासूनच शिक्षण घ्यायला गुजरातमध्ये जाऊ. आणि हे जे महाराष्ट्र क्रमांक 1चं राज्य, आज खरं तर महाराष्ट्राला आत्मसन्मानामुळे जास्त करून जाणलं जातं. महाराष्ट्र नावाचं राष्ट्र असं देशातलं कुठलंही राज्य नाही, राष्ट्र लागलेलं आहे त्याला. या महाराष्ट्राला खरं तर शिवसेना हा स्वाभिमान देणारा पक्ष आहे. बाळासाहेब आणि उद्धव साहेब, आज विचार करा, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 2 मराठी पक्ष फोडलेले आहेत. थोड्या वेळासाठी तुम्ही एक विकास हा मुद्दा थोड्या वेळासाठी असा बाजूला ठेवा आणि एक फक्त महाराष्ट्राचं काही वेळा स्वाभिमानासाठी देखील उतरावं लागतं. लक्षात घ्या, आज हिंदुत्व मनसे पण हेच म्हणतं, पण तो पक्ष नाही फुटला. मग अगदी पहा ना, मनसेने काय केलं? मनसेने आजपर्यंत जिथे मराठी माणसाचा कॅन्डिडेट उभा राहिला, शिवसेनेचा कॅन्डिडेट उभा राहिला, तिथेच कायम त्यांनी आपले उमेदवार दिलेले आहेत. या मनसेने किती ठिकाणी सेटलमेंट केली. आज या मुंबई गोवा हायवेचं पहा किंवा या मुंबई पुणे टोलचं पहा, काय झालं? सगळी सेटलमेंट होतात आणि मनसे गब्बर होऊन जाते. मनसे इतकी, म्हणजे तुम्हाला मी कसं सांगू, ते गजानन काळे असतील, संदीप देशपांडे असतील, ठीक आहे, नावं नाही पण ठीक आहे, मी सांगतो तरी पण आम्ही सांगतो ही माणसं. बघा, आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा भविष्यामध्ये सर्वात मोठा पक्ष विधानसभेला दिसेल आणि त्याची सुरुवात पुण्यामध्ये होईल. पुण्यामधून कमीत कमी तुम्हाला असं वाटतं 4 आमदार निवडून येतील हे आम्हाला वाटतं. बघा, पुण्यात 8 जागा आहेत, तुम्ही म्हणता 4 आमदार निवडून येतील कमीत कमी. ठीक आहे, आपण 4च धरू. कसं असतं, भाषणांमध्ये बोलणं, केडर चार्ज करणं आणि ऑन टेबलवरती निगोसिएशनला बसून स्वतःच्या पार्ट्यात जागा पाडून घेणं, या गोष्टी एकदम 2 टोकाच्या गोष्टी. तुम्ही नेते म्हणून काम करताय, शेवटाला चाललोय म्हणून हा पटकन एक क्लिअर करून टाकू आपण मुद्दा. 8 जागा आहेत पुण्यामध्ये. आपण जिल्ह्याचा विषय नको घ्यायला, शहरामध्ये 8 जागा आहेत. मागच्या भाजपने कोणतीच जागा दिलेली नव्हती. यावेळी तुम्हाला जर निगोशिएट करायचे असतील तर सगळ्यात मोठा तुमचा जो कोणी इथे निगोशिएटर असेल तर काँग्रेस सोबत तुमचं शरद पवार सुद्धा आहे. तुम्ही म्हणताय 4 जागा तुमच्या कमीत कमी निवडून होतील 8 मधल्या, असं तुम्ही म्हणताय. निवडून येऊ शकतात, ठीक आहे, एक्झॅक्टली. 4 जागा निवडून आणायच्या असतील तर लढावा किती लागतील 8 मधल्या? बघा, असं जरूर 21 जागा लढून शिवसेना 9 जागा निवडून 8 जागा लढणार आहोत समजा.
आज मुंबईतून आपण 25 जागा बोलत आहोत, उदाहरण घ्या. तर जरुरी नाही की आपण 25 बोललोय म्हणून 25, पण आजच्या घडीला पुण्यातली खासदारकी असेल किंवा मुंबईतल्या खासदारकीच्या जागा बघा आणि त्याच्यामध्ये विधानसभा वाईज मिळालेलं मतदान पहा. आज सगळीकडे महाविकास आघाडी टॉपवर आहे. महाविकास आघाडीचा आघाडी नाही, मी शिवसेना म्हणून विचारतोय. शिवसेनेची देखील आज पुण्यामध्ये बघा, शेवटी तुम्हाला बार्गेनिंग हे बऱ्याच गोष्टीवर करावी लागते. शेवटी तुमचा निगोशिएटर कोण असतो ह्याच्यावर इम्पॉर्टंट असतं, लक्षात घ्या. निगोशिएटर याच गोष्टी तुमच्या मनात क्लिअर आहेत म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तरी तुम्हाला असं वाटतं की 4 जागा तुमच्या येतील. जर आम्हाला तशा प्रकारचं निगोशिएशन झालं, 4 जागा शिवसेना, हा जर तरचा विषय तेच म्हणतोय मी. धन्यवाद. 4 जागा निवडून येतील. सप्रेम जय महाराष्ट्र. कार्यकर्त्यांच्या भावना असतात, प्रत्येकाची काहीतरी मागणी असते आणि अर्थात निर्णय वरच्या पातळीवरती होतात, पण ग्राउंड लेवलच्या भावना साधारण याच असतात की त्या जागा त्यांना हव्या असतात, तिथे त्यांना लढायचं असतं. आणि जो आज एक शब्द आला की त्यांच्या पालख्या पाहण्यापेक्षा आम्ही स्वतःच इथे उमेदवार देऊ, अर्थात शिवसेना येणाऱ्या काळात नक्की या सगळ्या बाबतीत काय करणार आहे काय नाही इंटरेस्टिंग राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अनुषंगाने आजचा मुद्दा बघणं फार महत्त्वाचं होतं, फक्त पुण्याच्या अनुषंगाने नाही. कारण जो पश्चिम महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये शरद पवारांच्या संलग्न राहणाऱ्या नेत्यांमध्ये वाढला, इकॉनॉमिकली पवार तिथे डॉमिनेट राहिले. पश्चिम महाराष्ट्र जो महाराष्ट्र सोशली मराठा फॅक्टरने कायम डॉमिनेट करत राहिला, जिथे शरद पवारांचं पारडं ॲज अ मराठा म्हणून कायम उजवं राहतं, अशा सगळीकडे इकॉनॉमिकली सोशली पॉलिटिकली अशा सगळ्यांसोबत शिवसेना उद्धव ठाकरेंना निगोशिएशन्स करायचे. इंटरेस्टिंग राहणार यंदा विधानसभेच्या निवडणुका सुद्धा. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हांडेसोबत मी ओमकार बाबळे, मुंबई तक, पुण्यावरून.